नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या यशाचा सकारात्मक विचारांशी काय संबंध असतो? एक विचार, एक संगत, एक सवय आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आपण सगळेच जीवनात यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो, पण तुम्ही कधीही विचार केलाय का की आपल्या आजच्या विचारांचं बीज आपल्या उद्याच्या यशाचं झाड बनतं? डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तैयार या प्रेरणादायी पुस्तकाच्या 14व्या प्रकरणात सांगितलं आहे की आपली संगत, आपले संस्कार आणि विचार हेच यश किंवा अपयशाचे मूळ असतात. सकारात्मक लोक म्हणजे प्रेरणा, नवीन कल्पना, आत्मविश्वास, तर नकारात्मक लोक म्हणजे शंका, भीती आणि मागे खेचणारा ओढ. तर शेक्सपियर काय म्हणतो? चांगले आणि वाईट काही नसतं, विचारच त्याला तसं बनवतो. म्हणूनच तुमचं डोकं जर सुपीक जमीन असेल तर त्यात विचारांचं योग्य बीज पेरा, सकारात्मक बीज पेरा. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सकारात्मक आणि नकारात्मक लोकांमधला फरक काय आहे, विचार कसे जीवन घडवतात, व्यक्तिगत विकासासाठी कोणते संस्कार गरजेचे आहेत, वेळेचा सदुपयोग आणि योग्य संगतीचं महत्त्व काय आहे आणि जगप्रसिद्ध विचारवंतांचा सकारात्मकतेवर असलेला विश्वास. तयार आहात का तुमच्या विचारांची सुपीक जमीन यशाच्या पेरणीसाठी? तर चला या प्रवासाला सुरुवात करूया, यशाकडे सकारात्मकतेच्या मार्गावर जाऊया. मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. लेखक आपल्या 14व्या प्रकरणात म्हणजेच सकारात्मक लोक, नकारात्मक लोक यामध्ये काय म्हणतात पहा. एक श्रीमंत माणूस त्याच्या मुलाला गरीब शेतकऱ्याचे गाव दाखवण्यासाठी घेऊन गेला. लोक किती गरिबीत राहतात हे त्या मुलाला तो सांगू इच्छित होता. त्यांनी एक रात्र एका शेतकऱ्याच्या शेतात काढली. परत येताना त्या माणसाने आपल्या मुलाला विचारले, कसा होता तुझा अनुभव? खूप चांगला, मुलगा म्हणाला. वडील म्हणाले, तू पाहिलेस लोक किती गरीब आहेत? मुलगा म्हणाला, मी पाहिले. आपल्याकडे एकच कुत्रा आहे, त्यांच्याकडे 4 आहेत. आपल्याकडे घरात छोटेसे स्विमिंग पूल आहे, त्यांच्याकडे खूप पाणी असणारी नदी आहे. आपण बागेत प्रकाश पडण्यासाठी इम्पोर्टेड लॅम्प्स लावले आहेत, त्यांच्याकडे आकाशातील तारे आहेत. आपल्याला अंगणातून समोरची भिंत तेवढी दिसते, तर त्यांच्या अंगणातून पूर्ण क्षितिज दिसते. हे ऐकून वडिलांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले, कारण ते मुलाच्या जीवनावर सकारात्मक संस्कार करण्यात यशस्वी झाले होते. तर प्रसिद्ध विचारवंत शेक्सपियरनं म्हटलेलंच आहे, कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, पण आपण त्याबाबत जसा विचार करतो तशी होऊन जाते. मी लहान असताना एका महिन्यासाठी मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी जात असे. तिथे व्यक्तिमत्व विकासाची कितीतरी पुस्तके वाचायला मिळत होती. जगातील प्रसिद्ध विचारवंतांचे सकारात्मक विचार आणि दृष्टिकोनावरचे लिखाण म्हणजे मला वेळेचा दुरुपयोग वाटत असे. मी ते लिखाण म्हातारपणाचा सल्ला म्हणून दुर्लक्ष करीत असे. आज मी एक तरुण आहे, देशविदेशात सेमिनार्स घेतो. हजारो लोक मला ऐकण्यासाठी येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन हे आज माझ्या आवडीचे विषय आहेत. माझ्यासारखेच या गोष्टींना, पुस्तकी गोष्टी समजणाऱ्या हजारो तरुणांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी इतक्या वर्षात हे सत्य जाणले आहे की या गोष्टी पुस्तके नाहीत, तुमचे सारे जीवन तुमच्या विचारातून तयार झालेले आहे. आपण जसा विचार करता तसे काम करता, जसे काम करता तसे फळ मिळते. तर डोके म्हणजे एक सुपीक जमीन आहे, ज्यात दोन्ही पिके येतात. सकारात्मक बीजे पेरायची की नकारात्मक ते तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या अवतीभोवतीचे लोक पहा. प्रत्येक कामात तुमची कठीण बाजू कोणती ते सांगणारे
काही आढळतील, तुमच्या योग्यतेवर संशय घेतील, तुम्हाला मोठी किंवा महत्त्वाची कामे करण्यात भीती निर्माण करतील. असे लोक नेहमीच परिस्थितीचे रडगाणे गात असतील. असे नकारात्मक लोक त्यांच्या नकारात्मक विचारांसोबत जगभर गाजरगवताप्रमाणे पसरलेले आहेत. ते तुम्हाला त्यांच्या गोष्टी ऐकून एवढे घाबरवून सोडतील की तुम्ही जागच्या जागी ठेजून जाल. तर याउलट तुमच्या अवतीभोवती असेही लोक असतील जे नवीन योजना पाहिल्यानंतर तुमची पाठ थोपटतील, त्या योजनेत सुधारणा सांगतील आणि तुम्हाला नवीन सल्ला देतील. असे लोक सहसा यशाच्या शिखरावर असतात. असे लोक तुमची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतील. वैद्यक विज्ञान काय सांगते पहा, की आरोग्य संपन्न राहण्यासाठी अनेक वर्षे पौष्टिक आहार घ्यावा लागतो, तर आजारी पडण्यासाठी चिमूटभर विष बस होते. अशाच प्रकारे सतत यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत पूर्ण जीवन घालवावे लागते आणि नकारात्मक लोकांसोबत थोडासा वेळ घालविताच तुम्ही कुंठित व्हाल. मिर्झा यांनी रवींद्रनाथ टागोरांना एकदा विचारले, आज हवामान कसे राहील? टागोर म्हणाले, जशी माझी इच्छा असेल तसे. मिर्झा म्हणाले, असे कसे काय शक्य आहे? टागोर म्हणाले, ईश्वराला जसे वाटेल तसेच हवामान राहील. मी गरमी होते म्हणून बेजार होत असेल किंवा तुफानाचा विचार करून भीती वाटून घेईल तर त्यामुळे काय फरक पडणार आहे? माझी ऊर्जा विनाकारण नष्ट होईल. त्यामुळे ईश्वराच्या प्रत्येक इच्छेसाठी मी तयार आहे. जसे हवामान असेल त्यात मी मस्त राहीन. हे गूढ रहस्य समजल्यानंतर मिर्झांकडून कधीही हवामानाची तक्रार झाली नाही. नकारात्मक लोक नेहमीच बदलता न येणाऱ्या गोष्टींची निंदा करून आणि त्यावर रडून वेळ व्यर्थ घालवितात. सकारात्मक विचार करणारे लोक जी कामे करू शकतात त्यात पूर्ण वेळ लावून टाकतात आणि ज्यांचे नियंत्रण शक्य नाही अशा गोष्टीवर डोकं लावत नाहीत. आमच्या कार्यशाळेत नकारात्मकतेवर 100% बंदी आहे. जो प्रश्न घेऊन येतो त्याला उत्तरही द्यावे लागते. आमच्या पथकात परंतु टाळाटाळ, अडचण यासारखे शब्द स्वीकारले जात नाहीत, कारण हे शब्द माणसाने तयार केलेल्या आपल्या सीमा आणि काम टाळण्याचे पर्याय आहेत असे आमचे म्हणणे आहे. मित्रांनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक शेत आहे आणि तुमचे विचार म्हणजे त्यात पेरली जाणारी बीजे असतात. जर त्या सुपीक जमिनीत सकारात्मक विचारांची बीजे पेरली तर यश, समाधान आणि प्रगतीचं पीक उगवेल. पण जर नकारात्मकतेची बीजे पेरली तर अपयश, निराशा आणि रडगाणीचं जीवन उगवेल. तर डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या लेखनातून हेच शिकायला मिळतं. यश हा अपघात नसतो, तो सकारात्मक विचारांनी घडवलेला संकल्प असतो. शेक्सपियर म्हणतो, गुड ऑर बॅड, इट्स अवर थिंकिंग दॅट मेक्स इट सो. आजपासून निर्णय घ्या मित्रांनो, सकारात्मक लोकांची संगत करा. पुस्तके, सेमिनार्स आणि आवडते विषयांमध्ये स्वतःला गुंतवा. विचारांना शुद्ध ठेवा, कारण तेच तुमचं भविष्य घडवतात. तुमच्या डोक्याला सुपीक जमीन समजा, त्यात चांगल्या विचारांचं बीज पेरा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणता सकारात्मक विचार पेरणार आहात तुमच्या जीवनात. पुन्हा भेटूच एका नव्या प्रेरणादायी विचारांसोबत, विषयासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, यश तुमच्या विचारांपासून सुरू होतं. धन्यवाद.